नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहिलेलं आहे, विनूला कळतं की तो आश्रमातून आणलेला मुलगा आहे, तो यांचा मुलगा नाही. तेव्हा तो घर सोडून जाण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो, मला माझ्या खऱ्या आईवडिलांना शोधायचं आहे, मला ह्या घरात राहायचंच नाही. तेव्हा राणी त्याला खूप समजवते, मी तुझी आई आहे, पण तो काही केले ऐकत नाही. आणि तेव्हा बोलता बोलता तो चक्कर येऊन खाली पडतो. तो खाली पडतो आणि सिंधू त्याला पकडते, मिठीत घेते आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. अन्वीला सांगते, तू पाणी घेऊन ये. अन्वी घाईघाईने जाते आणि पाणी घेऊन येते. विनूला शुद्धीवर आणल्यानंतर त्याला पाणी पाजते. मग राघव सांगतो, आता तुम्ही त्याला तुमच्या रूममध्ये घेऊन जा, म्हणजे तो तिथे आरामशीर राहील आणि ह्या विषयावरती आपण पुन्हा नंतर बोलूया. आता त्याला आरामाची गरज आहे. तेव्हा सिंधू त्याला घेऊन जाते. राणीला राघव सांभाळण्याचा प्रयत्न करतो, सावरण्याचाही प्रयत्न करतो, पण राणी खूप चिडलेली असते. विनू हा माझा मुलगा आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी मला द्यायला पाहिजे, तर तुम्ही सिंधूला का देताय? तेव्हा राघव तिच्यावरती खूप चिडतो. आपल्या चुकीमुळे आज विनूची ही परिस्थिती झालेली आहे. तेव्हा आता घाई करायची नाही, गडबडीने आपण विनूला गमावून बसू. अन्वी कॉलेजला जाते. तिच्या मैत्रिणीला तिच्या घरातली घडलेली सगळी हकीकत सांगते आणि ती सांगते, दरवेळी घरात काहीही झालं की माझी आजी ही सिंधूलाच ओरडते, मला खूप चीड येत आहे, असं सगळं ती तिला सांगत असते. तितक्यात तिथे कॉलेजचे सिनियर्स येतात. त्या सिनियर्सला ती पहिल्यांदाच बघते. मग तिच्या मैत्रिणीला ती विचारू लागते, हे कोण आहे? तेव्हा तिची मैत्रीण सांगते, हे खूप खराब लोक आहे, यांच्याकडे तू बघूही नको. पण ती तिच्या मैत्रिणीशी बोलत असते की उद्या विनूच्या पूजेसाठी आम्ही सगळेजण मंदिरात जाणार, घरी कोणीही नसणार. ती हे सगळं बोलणं त्यातला एक मित्र ऐकतो आणि तो खाणाखुणी सुरू करतो की उद्या घरी कोणी नसणार म्हणजे. तेव्हा त्यातला एक मुलगा हा अन्वीकडे एकटक बघत असतो. तेव्हा अन्वीला ते जाणवतं. अन्वीला खूप राग येतो आणि ती घाईघाईने त्याच्याकडे जाते आणि त्याला बोलते, असं माझ्याकडे काय बघत आहे? तुझं काय उद्देश आहे मला कळलं आहे. तेव्हा तो तिला म्हणतो, मला मॅगी नूडल्स खूप आवडतात आणि ते तुझे केस मॅगी नूडल्ससारखे आहे, म्हणून मी त्यांच्याकडे बघत आहे. तेव्हा ती खूप चिडते. मग तिची मैत्रीण तिला ओढते आणि बाहेर घेऊन जाते. इकडे रात्री विनू जेवणासाठी नकार देत असतो आणि सावी आणि सिंधू त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असतात. ते तिला जेव घालण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही केले ऐकतच नाही. मग त्याला गोष्ट सांगते सिंधू. गोष्ट सांगते, हा घास आईचा, हा घास बाबाचा, असं म्हटल्यानंतर तो एक एक घास खाऊ लागतो आणि त्याचं जेवण पूर्ण होतं. तेव्हा सिंधू त्याच्याशी बोलत असते आणि त्याला जेवूही घालत असते. राघव हे सगळं बघत असतो. इकडे राणी त्याच्यासाठी जेवण आणते आणि बघते तर काय, सिंधूने त्याला जेव पण घातलेलं असतं. तो जातो तेव्हा ती राणी विनूच्या गालावरनं हात फिरवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा विनू तिचा हात झटकरून लावतो. इकडे राघव सिंधूला त्याची जुनी आठवण सांगतो. आठवतंच तुला, तू राग भरली की अशीच करायची, मग मी तुला एक घास आईचा, एक घास बाबांचा, असं करत करत मी तुला जेवू घालायचो. तेव्हा ती बोलते, मला सगळं आठवतं, मी कधीही विसरणार नाही ते क्षण. तिथे मधू येते, तीही काहीतरी बोलणार. तेव्हा ती सांगते, विनूला थोडा वेळ द्या, म्हणजे तो तुमच्याकडे पुन्हा वापस येईल, म्हणून ती निघून जाते. इकडे मधू राघवला ओरडत असते की विनूची सगळी जबाबदारी तुम्ही तिला दिली. तेव्हा तो बोलतो, विनू जर बरं होणार असेल सिंधूकडे, तर मी सिंधूकडे त्याची जबाबदारी पुन्हा कायमची ही देऊ शकतो. असं त्यांचं भांडण होतं आणि तो तिथून निघून जातो. हे सगळं रुक्मिणी काकूंनी ऐकलेलं असतं. ती राणीला सावरण्यासाठी तिथे येते. राणी खूप दुःखी असते. ती बोलते, सिंधूमुळे तुमचे भांडणं होत आहे ना, मला याची जाणीव पहिलेच झाली होती, म्हणून मी तुला सावध करत होते. तेव्हा राणी बोलते, तुम्ही मला सावध केलं, मी तुमचं ऐकायला हवं होतं. आता मला खूप पस्तावा होत आहे आणि हळूहळू राघवही माझ्यापासून दूर होत आहे आणि विनूही. तेव्हा काकू बोलते, आपल्या दोघींना मिळून काहीतरी करावंच लागेल, ह्या गोष्टीतून मार्ग काढावाच लागेल. इकडे कॉलेजमधले सिनियर गँग काहीतरी बोलत असते. त्यांनी ऐकलेली गोष्ट की उद्या सगळेजण पूजेसाठी जाणार आहे. तो सांगतो, तुम्ही त्या घरावर लक्ष ठेवा आणि आपण उद्या त्यांच्या घरावर डाका टाकूया. इकडे राघव सिंधूकडे बघत असतो. सिंधू दोन्हीही मुलांना झोपवत असते. राघव तिला हळूच खुणवतो, ते झोपले का? तेव्हा ती सांगते, हो झोपलेला आहे, असं बोलून तो गुड नाईट म्हणून तिथून निघणारच असतो. तितक्याच समोरून त्याला राणी दिसते. राणीला तो समजावून सांगतो, आजच्या दिवस त्याला सावीजवळ झोपू दे, म्हणजे तो सावरेल. ती विनूला बघण्यासाठी सिंधूच्या रूम बाहेर येते. तिची तळमळ दिसते आहे मुलासाठी.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजा येते आणि जोरात आवाज देते, मला चहा हवा आहे, नाश्ता हवा आहे. रुक्मिणी ते ऐकते आणि ती बोलते, तुम्हाला लाजसुद्धा वाटत नाही? तुझी सुनेला तरी काम सांग, तू तर करतच नाही, असं टोमणंही मारते. मग राघव ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो. तितक्यात रुक्मिणीला काकूशी तो बोलतो. तेव्हा रुक्मिणी काकू सांगते, आम्ही सगळेजण पुढे जाणार आहे आणि राजश्री रश्मी ह्या पाठीमागणं येतील. आम्ही पूजेसाठी अगोदर जाऊ. तेव्हा राघव समजावून सांगतो, आपल्या इथे कट्टार गँग आलेली आहे, तेव्हा घराची दारं खिडक्या व्यवस्थित बंद करायच्या. तेव्हा काकू विचारू लागतात, ही गँग खूप डेंजर आहे का? अशी माहितीही त्या काढत असतात. तेव्हा तो सांगतो, आईला सांग, घरातनं निघताना व्यवस्थित दारं खिडक्या लाव. आणि रश्मीलाही सांगतो, वॉर्निंग देतोच की काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक कुठलाही हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे, दारं खिडक्या व्यवस्थित लावून जायचं. तेव्हा रुक्मिणी काकूही सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी काळजी घ्या आणि हलगर्जीपणा करू नका. हे सगळं सिंधूही तिथं बसून ऐकत असते आणि सिंधूलाही ती टॉन्ट मारते, घरच्या बाहेरच्यांनी पण लक्ष ठेवा असं. पुढे सगळे घरातनं गेल्यानंतर घरामध्ये गँग घुसते आणि त्या गँगच्या समोर लहान मुलं, घरातली माणसं अडकलेली आहे हे राघवला आणि मधूच्या लक्षात येते. पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.